तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अशोक शिंदे यांची बायोग्राफी पाहणार आहोत। अशोक शिंदे एक अभिनेते निर्माते आहेत। त्यांचा जन्म 6 जुलै 1961 रोजी झाला मुंबईमध्ये। मराठी चित्रपट रंगत संगत आणि माझे पती सौभाग्यवती या मालिकेतील भूमिकेसाठी ते ओळखले जातात। शिंदे यांनी मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले आहे। त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण त्यांची डिटेल माहिती पाहणार आहोत। त्यांचं पूर्ण नाव अशोक शिंदे, टोपण नाव अशोक। ते भारतातलेच आहेत मूळतः। जन्मतारीख 6 जुलै 1961, वय 2021 नुसार 60। काम अभिनेता आणि निर्माता म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत। त्यांचं शिक्षण BA एवढं झालेलं आहे आणि ते मॅरिड आहेत। तर फ्रीवर्स एंटरटेनमेंटच्या मते अशोकची नेटवर्थ ही खूप मोठी आहे आणि ते एक लक्झरियस लाईफ जगतात। 5 ते 10 दशलक्ष एवढी त्यांची नेटवर्थ आहे आणि ते पर एपिसोड 20 ते 30 हजार चार्ज करतात प्रत्येक सिरियलकडून। त्यांचा कार संग्रह BMW। त्यांचं शिक्षण उच्च शिक्षित BA पदवी झालेली आहे त्यांची। अशोक शिंदेंच्या कुटुंबामध्ये त्यांचे आई वडील, त्यांची पत्नी आणि 2 मुली असं त्यांचं कुटुंब आहे। तर कॉन्ट्रोवर्सी त्यांच्या लाईफमध्ये आतापर्यंत अशोक शिंदे हे प्रसिद्धीच्या झोतात होते, कारण त्यांनी 30 वर्ष काम केलेलं आहे इंडस्ट्रीत। 100हून अधिक चित्रपटही केलेले आहेत, त्यामुळे त्यांना एका कॉन्ट्रोवर्सीला तोंड द्यावं लागलं होतं। तर ते खूप दानधर्म देखील करतात। अशोक यांनी स्वयंसेवी संस्थांना देणगी दिलेली आहे। शिंदे यांनी कधीच देणगी उघड केली नाही। त्यांनी गरजूंना खूप वेळेस मदत केलेली आहे, पण मीडियासमोर न येता। त्यांना आतापर्यंत ॲक्टिंगच्या करिअरमध्ये कोणताही पुरस्कार देण्यात आलेला नाही। अशोक शिंदे हे एक अभिनेते निर्माते आहेत। त्यांचा जन्म आणि वाढ मुंबईतच झाले। त्यांचे वडील मेकअप आर्टिस्ट होते। त्यांचं BAचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सुमारे 6 महिने टेल्को इंडस्ट्रीमध्ये काम केले। नंतर त्यांनी ती नोकरी सोडली आणि वडिलांप्रमाणेच मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले। अशोकने पूजाशी लग्न केले। त्यांना 2 मुली आहेत। अशोक आणि पूजा यांच्या मुलींचे नावं नेहा आणि योगना आहेत। चित्रपट आणि टीव्हीमध्ये काम करण्यापूर्वी त्यांनी स्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले आहे। त्यानंतर त्यांना मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली। अशोकने आतापर्यंत 100हून अधिक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेते झाल्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटाची निर्मितीही केली। अशोकने आई तुळजाभवानी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे। तो अवघे से आभाळ या चित्रपटाचा भाग होता। शिंदे यांनी काल रात्री 12 वाजता या चित्रपटात काम केले आहे। अशोक रणरागिणी चित्रपटाचा भाग होते। त्यांनी चौकट चित्रपटात देखील काम केलेले आहे। शिंदे यांनी माझे घर तुझा संसार या चित्रपटात देखील काम केलेले आहे। रंगत संगत, जखमी कुंकू, यशवंत 1997 रोजी आलेला चित्रपट, जत्रा, तसेच अवघाचे संसार, अष्टरूपा जय, वैभव लक्ष्मी माता, DD सह्याद्रीवर प्रसारित होणाऱ्या घरकुल या दूरदर्शन मालिकेतील त्यांनी काम केलेलं आहे। अशोकने विजय दीनानाथ चव्हाण या चित्रपटात विजयच्या भूमिकेत काम केलेले होते। शिंदे यांनी स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत काम केले आहे। झी मराठीवरील माझे पती सौभाग्यवती 2015 या दूरदर्शन मालिकेचा ते भाग होते। अशोकने रॉकी 2017 या मराठी चित्रपटात काम केलेले आहे। तसेच ते दुहेरी मालिकेचे देखील भागीदार होते। तर त्यांच्या चित्रपटांची यादी तुम्ही नक्की पहा। रॉकी 2017, विजय दीनानाथ चव्हाण, अष्टरूपा जय, वैभव लक्ष्मी माता, दिल से पूछ किधर जाना है, जत्रा, यशवंत, जखमी कुंकू, रंगत संगत, माझे घर तुझा संसार, चौकट, रणरागिणी, काळ रात्री 12 वाजता, अवघे से आभाळ, आई तुळजाभवानी, दूरदर्शन यादी, स्वप्नांच्या पलीकडे, अवघाचे संसार, घरकुल, माझे पती सौभाग्यवती, दुहेरी, वेबसिरीज निरीक्षणाखाली। त्यांचा आवडता अभिनेता हा अमिताभ बच्चन आहेत। त्यांची आवडती अभिनेत्री हेमा मालिनी आहेत। त्यांना घरचं अन्न खायला आवडतं।
त्यांचा आवडता कलर पांढरा आहे. तर त्यांचे बिझनेस लिंक्स लंडनमध्ये आहेत. तर ही होती अशोक शिंदे यांची करिअर लाईफविषयीची माहिती. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या आवडत्या अभिनेत्याची बायोग्राफी जाणून घेण्यासाठी, सक्सेस स्टोरी जाणून घेण्यासाठी आपल्याला कमेंटमध्ये सुचवा. धन्यवाद.